टिपू सुलतानचा करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. या टिपू सुलतानचा करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. या हर्षवर्धनचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष असल्याचं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याचा आरोप होताच राज्यात राजकीय वातावरण तापलं. या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ मालेगावात सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. आज सकाळी मोसम पूल परिसरातून आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान यांच्या प्रतिमांना जोडे मारत त्या जाळण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त करत हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं. तसेच उपमहापौर दालनात संबंधित फोटो पुन्हा लावण्यात आल्यास तो फोटो काढून फेकण्यात येईल असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं स्पष्ट इशारा देण्यात आला. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा पुढे नेत छावणी पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिलं. यावेळी सकल हिंदू समाजाचे आंदोलक श्याम देवरे यांनी प्रतिक्रिया देत संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. ज्या टिपू सुलतानचं उदात्तीकरण करू पाहणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्यांचा आम्ही प्रथमतः निषेध व्यक्त करतो. मालेगाव महानगरपालिकेत त्यांनी जो फोटो लावला तो जर का इथून पुढे त्यांनी जर कधी लावला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आणि जे प्रेमी मालेगाव शहरामध्ये राहतात हे जर उपमहापौरांचा फोटो हा माफ करा टिपू सुलतानचा फोटो हा जर का उपमहापौरांच्या दालनात लागला तर मालेगाव शहरातील पश्चिम हिंदू जनता इथून पुढे टॅक्स भरणार नाही. ही जनता छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी जनता आहे. मालेगाव महानगरपालिका ही हिंदूंच्या टॅक्सवर हिंदूंच्या करपट्टी नळपट्टीवर पोचली जाते आणि अशा मालेगाव महानगरपालिकेत पवित्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागला पाहिजे. परंतु तिथे जर का टिपू सुलतानचा फोटो लागला तर त्या उपमहापौरांना मी इशारा देतो हिंदू समाज सहन करणार नाही आणि इथून पुढे कोणत्याही प्रकारचा टॅक्स हिंदू समाज मालेगाव महानगरपालिकेला देणार नाही. तो लावला तर त्यांना आम्ही मालेगाव शहरामध्ये फिरू सुद्धा देणार नाही आणि जर फोटो लावला तर तो फोटो तिथून काढून फेकून देण्याचं जाळण्याचं कृत्य आणि धाडस हे हिंदू समाज 100% करेल. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.